आफ्टरनून फोकस. नाशिक जिल्ह्यात 21,661 शिधापत्रिका धारकांचं धान्य वितरण तात्पुरतं बंद करण्यात आलंय. नाशिक जिल्हा पुरवठा विभागानं हा निर्णय घेतलाय. पुरवठा विभागानं जिल्ह्यात राबवलेल्या शोध मोहिमेअंतर्गत 21,661 शिधापत्रिकांवर गेल्या 6 महिन्यांपासून एकदाही धान्य घेतलं नसल्याचं समोर आल्यानं ही कारवाई करण्यात आली. नाशिक आणि मालेगाव धान्य वितरण अधिकारी तसेच 15 तहसील कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात अपात्र रेशन कार्डची शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. जुलै ते डिसेंबर या कालावधीत एकदाही धान्य न घेतलेल्या 21,661 शिधापत्रिका आढळून आलेल्या आहेत. संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये 21,661 ज्या शिधापत्रिका जुलै ते डिसेंबर मध्ये एकदाही धान्य उचल केलेले नव्हते अशा शिधापत्रिका NER योजनेमध्ये वर्ग करण्यात आलेल्या आहेत. त्यात मालेगाव ग्रामीण मधल्या 1100 शिधापत्रिका आपण वर्ग केलेल्या आहेत. जर ते लाभार्थी पुन्हा कार्यालयाशी संपर्क साधून आले आणि त्यांची जी कागदपत्राची पूर्तता त्यांनी केली तर पुन्हा त्या NER योजनेतील ज्या शिधापत्रिका आहेत त्यांना प्राधान्य गटात टाकून आपण धान्याचा लाभ त्यांना देऊ शकतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.